पुण्यातल्या आळंदीत मुसळधार पाऊस सुरू आहे। आळंदीहून आज ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आळंदीतल्या इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे। देहूतील पालखी मार्गावर पाणी साचलंय। आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। दोन दृश्य, एकीकडे देहूतल्या पालखी मार्गावर पाणी साचलेलं आहे। पुणे आणि आसपासच्या परिसरात चांगलाच पाऊस होतोय। दुसरीकडे आळंदीत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर आजच ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान असणार आहे आणि अशातच आळंदीत दमदार पाऊस होतोय। तर काल देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं। आता आज पुढे पालखी मार्गस्थ होईल आणि आकुर्डीत मुक्कामी असेल। तर आज आळंदीतनं ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान असणार आहे। हजारो वारकरी आळंदीत दाखल झालेले आहेत। पवित्र स्नान केलं जात आहे नदीत आणि अशातच मुसळधार पावसानं नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची एक शक्यता वर्तवली जाते। हा संपूर्ण आळंदीचा परिसर आहे। सकाळपासून या ठिकाणी मुसळधार दमदार पाऊस होतोय। हजारो वारकरी अशातच पालखी प्रस्थानासाठी म्हणून आळंदीत दाखल झालेले आहेत। हा संपूर्ण परिसर भक्तांनी फुलून गेलेला आहे, वारकऱ्यांनी फुलून गेलाय। मात्र मुसळधार पावसानं काहीशी अडचण सुद्धा होती।